राहिलासे उभा भिवारेचे तिरी राहिलासे उभा भिवारेचे तिरी राहिलासे उभा भिवारेचे तिरी विठोबा निदास तयाचा जयाचा आड नाही सुख दुःख दोहा विरहित जो राहिलाचे उभा भिवरेचे तिरी पट दोही करी धरोनिया. तुकोबराय म्हणतात, माझा जो स्वामी आहे, ज्याची मी भक्ती करतो, ज्याचा मी दास झालेलो आहे, सर्व भावे दास झालो त्यांचा, असं जसं म्हटलं त्या पद्धतीने कायने वाचाने मनाने ज्याला एकालाच वर्ण याचं नाव दास्यत्व करणं असं आहे. असं दास्यत्व केलं तरी जीवाचं कल्याण होऊन जातं, उद्धार होऊन जातो. म्हणून दास्यत्व करणं म्हणजे शरणागती करणं, आणि शरणागतीनेच उद्धार होतो. भगवद्गीतेत कितीतरी श्लोक शरणागतीसाठी सांगितले. ते म्हणा भवमद्भक्तो मद्याजीमां नमस्कुरु मामे वैश्यसी महात्मानं मत्परायणः तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्ति स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. म्हणा भवमद्भक्तो मद्याजीमां नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यं ते प्रतिजाने प्रियोसि मे. अजून अनन्या चिंतयन्तो मां ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभपार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. असं म्हटलं. अनेक श्लोक तुम्हाला भगवद्गीतेमध्ये आले. माऊलींनी अनेक ओव्या वापरल्या. कशासाठी तर शरणागतीसाठी वापरलेल्या आहेत. जो कोणी शरण जाईल देवाला सर्व भावाने जो शरण जातो तर त्याचं कल्याण लवकर होतं. तर तेव्हा जो होय मज अनन्य शरणा याचे निवारी जन्ममरण या लागी शरणागता शरण्य मीच ऐकू. मी एक शरण येण्याला योग्य आहे. आपुलेनी भेदे नवीन माझे जाणी जे एकपण या नावे शरण मज येणे गा. भेदाशिवाय असा येणारा असा भेद न ठेवता अशा प्रकारची शरणागती जो कोणी करेल. तर तुकोबराय म्हणतात, मग शरणागती करताना आम्ही मात्र लक्षणं पाहूनच शरणागती केली, कुठेही डोकं नाही टेकवत. आणि हे खरं बरोबर आहे. कुठेही डोकं टेकून फायदा काय आहे तेव्हा त्याला कळायला तर पाहिजे ना. म्हणून अशा ठिकाणी आम्ही मस्तक टेकवलं. म्हणजे ते डोकं टेकवायचं तिथं मग सर्व भावाने टेकवायचं. हां जीवग्रंथी न सुटे बोलव खटे काही ज्यापर्यंत अशा प्रकारचं हे तर याचाही अर्थ केव्हा कळेल त्याला, जोपर्यंत त्याला ते कळालेलं नाही शरणागती तोपर्यंत खरी शरणागती होत नाही जीवाकडून. चला तुकोबराय म्हणतात, माझा स्वामी कसा आहे तर ज्याच्या चित्तात चाड नाही असा देव आम्ही निवडला. आणि असा देव कोणता असेल तर तोच ईश्वर. ईश्वराच्या ठिकाणी बी तीच भूमिका आहे. म्हणून ईश्वर तोच कोणी आकाराला आला, सगुण साकार स्वरूपाला आला तो देव त्याला आम्ही वरलो आणि सर्व भावाने शरण गेलो. सुखदुःखाच्या दोन्हीच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी सुख नाही आणि दुःखही नाही अशा ठिकाणी तो राहतो. सुखदुःख विरहित असा असणारा देव पांडुरंग आहे. आणि मग त्याचा आत्ताचा पत्ता दिला तसा तो वैकुंठातला आहे. तो वैकुंठ नायक आहे. पण भक्तांच्यासाठी तो आकार धारण करून पंढरी क्षेत्रामध्ये आला. तो कृष्ण रूपाने आला, तो पांडुरंग रूपाने आला. पुंडलिकासाठी पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुडी झाला येता निजप्रेम भक्ती भक्ता ह्या घ्यायचे म्हणत असे. तेव्हा तोच वैकुंठाधीश किंवा पुंडलिके भक्ते तारिले सकळ जना वैकुंठीची मूर्ती आणली पंढरपूर पाटणा असं म्हटलं. वैकुंठाचा देव कोणी आणला असेल तर पुंडलिक राजाने आणला आणि भक्तांसाठी उभा राहिला. युगे झाली 28 आणि तेव्हापासून हा भिवरेच्या तीरावरती उभा आहे. म्हणजे पांडुरंग आहे, दुसरा देव नाही. राहिलासे उभा भिवरेच्या तिरी कट धरी दोही करी धरून. या कट का धरले
तर अवघडलं असं म्हणा. पुंडलिक रायाने पाहिलंच नाही त्याच्याकडे, आणि पाहिलं नाही. समोर आपण जर एखाद्याच्या माणसाच्या घरी गेलो असतो आणि असं उभं राहिलं, ते माणूस तिकडं तोंड करून उभा असेल तर तिकडंच तोंड करून बसा. मग त्यावेळेला आपण आपाप असं करू, हात बसावं का नाही बसावं, असा एक अर्थ निघतो. त्याच्यात अनेक भाव निघतात बरं का. देवाने असा विचार केला आणि नंतर कमरेवर हात दिले, म्हणजे असा हात दिला. मग असे हात राहिले तर तसेच हात राहिले. दुसरा आहे त्याचे अनेक भाव काढलेले, ते ज्या भक्तांनी भिन्न भिन्न भाव काढले. त्यामुळे हा एवढे हात कट दोही करी धरोनिया एवढंच का ठेवलं? 2 हाताला विश्रांतीचं स्थान दुसरं कोणतं आहे ते सांगा आम्हाला. एक तर आपण असं करत राहतो, असं काही केलं नाही देवानी, पण असं केलं. मग असं केलं तर कमरेवर हात दिले तर त्यावेळेला कोणासाठी? कारण त्याच्या पुढची कथा अशी घडली की पुंडलिक राजाला सेवेचं ऋण होऊन पांडुरंगाने विचारलं, पुंडलिका तुला काय मागायचं असलं तर मागून घे, मी तुला देण्यासाठी आलेलो आहे. तुझी आईवडिलांची सेवा केली, तुझ्या आईवडिलांची सेवा एवढी आघात झाली म्हणजेच माझी सेवा झाली. आईवडिलांची सेवा म्हणजेच देवाची सेवा. असं नाही की आईवडिलांची वेगळी सेवा आणि पांडुरंगाची वेगळी सेवा. सगळी सृष्टीच देव आहे तर आईवडील देव का नाही? म्हणून जो आईवडिलांची सेवा करतो तो पांडुरंगाची सेवा करतो. उलट इकडं पांडुरंगाच्या मूर्तीची सेवा करतो ना आईवडिलांची सेवा करत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे ते सेवेसी शरीरे लोन कीजे. माऊली आता याच्यातच ओवी होती ती. तेच देवदेवीचे गुरु प्राज्ञ इथंच आत्ता ती ओवी होती खाली. तर त्या माता पितरे तर त्यांना यांची सेवा करणं म्हणजे याच्यामध्ये देवाची सेवा आहे. जे चेतनाला खाऊ घालत नाही आणि मेल्यावर निवत दाखवतात, नाही तर थडगी बांधतात आणि तिथं नेऊन दाखवतात. जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत चांगलं बोलावं, त्याला खाऊ घालावं. दुसरी काय सेवा करणार आहे? बरं तू खातो, दुसरं काय करणार आहे? बरं खातो म्हणजे किती खातो ते तरी, ते नाही आहे त्यात मुख्य प्रॉब्लेम. जो समाजाचा आहे ना तो हा प्रॉब्लेम नाही. तसे पोरं बी चांगली तर, पण हे आईवडील म्हणजे जे म्हातारे लोक आहेत त्यांची जी डोकी प्रपंचात गुंतलेली आहेत ना, भांडणं कुठं होतात माहिती आहेत का? तर ते प्रपंचातून त्यांनी डोकी काढलेली नाही आणि त्यांना वाटतं की आपण पोरांना मार्गदर्शन करावं आणि पोरं म्हणतात ह्यांची आम्हाला गरज नाही. कशात? ते म्हणतात ना गपचिप खाणं, तुम्हाला काय लागेल तेवढं देतो ना आम्ही. पण ह्यांचे शहाणपणा असा असतो की ते म्हणते तुम्हाला काय कळतं का? आता तुमचं झालं ना आयुष्य संपलं, प्रपंच मिटवून घ्या ना एकदाचा. काय रिटायर झाल्यावर डोकं लावावं का? आता डोकं लावा म्हणजे इकडे डोकं लावा आमच्या, नाही तर डोकं लावा का म्हणजे महाराज म्हणले बरं झालं. असं नाही, आमच्याकडे डोकं लावा इथे, कारण इथे आम्ही काय तुम्हाला काय बोलणार, त्रास देणार नाही. तर तेव्हा पण प्रापंचिक स्थितीतून राजीनामा घ्यायचा बुद्धी कधी विचार करत नाही. म्हणून बहुतेक घरामध्ये जी भांडणं चाललेली आहेत ना किंवा होतात जी असे, तर ती हा एक मुद्दा प्रखर मुद्दा आहे बरं का त्यातला. आणि तेच जर समजा व्यवस्थित राहिले, आजी आजोबाने नाही त्याच्यात डोकं लावलं, पोरं म्हणतील किती बी चांगले आहेत आमचे आईबाप. मग ते म्हणले जेवला का तुम्ही असं विचारायला येतील तुम्हाला. म्हणजे असं राहत येते. म्हणून फारसं नाही, असं डोक्यात असं तटस्थ त्रयस्थ राहायचं, काहीच नाही. त्याच्यातून आपोआप म्हणजे तुम्हाला सुखाची प्राप्ती अनुभवायला मिळेल. आणि ती पोरं बी त्यांच्या पद्धतीने करतील काय करायचं ते. नाहीतरी पुढं काय होणार आहे ते त्यांचंच प्रारब्ध आहे. तुमचं काय प्रारब्ध आहे आता बाद झालं. तेव्हा असं जर केलं ना तर आईवडिलांची त्यांच्याकडूनही त्यांची सेवा. आता सेवा दुसरी काय, वयस्कर झाल्यानंतरच काही सेवेची अपेक्षा राहते तिथे, कारण त्यांना हालता येत नाही, चालता येत नाही, अशी जर अवस्था झाली. त्याच्या आधी मेलं तर चांगलंच आहे की बा कोणाला आपला ताण नाही, पटकन गेलं निघून गेलं, विषय संपला, तुमचं तुम्ही बघा काय करायचे. पण जर जीर्ण शरीर झालं, कारण ते काय मृत्यू काय आपल्या हातात, तुमच्या नाही माझ्या नाही, कोणाच्याच हातात नाही, आणि शरीर तर थकलेलं आहे, पडून तर राहिलेलं आहे. मग अशा वेळेला आता काय करावं? आणि पहिल्या सवयी काम करतात तिथं. त्याला ती पहिली सवय जर काम करत राहिले तर त्या माणसाला लय ताण होतो तो. म्हणून मग त्यावेळेला त्यांच्याकडून सेवेची अपेक्षा आहे तिथे. पण करावी, जशी होईल तशी आपल्याच्यानी सेवा करत जावी आणि जास्तीत जास्त आईवडिलांची चांगली सेवा करावी. पुंडलिक राजाने केली, त्यांच्यासाठी हा बाबा आला
म्हणून तर आज आमचा संप्रदाय चालू झाला. तुकोबऱ्यांना हा तेव्हाच सापडला. जर पुंडलिक राजाने सेवा केली नसती तर काय. म्हणून आईवडिलांची सेवा ही ईश्वर सेवा आहे. आणि पुंडलिक राजाला म्हटलं काय मागायचं ते माग म्हटले बा. तर ते म्हटले आता काय मागायचं म्हणले बा, पण एक काम करा, मला तर नाही लागत काही, पण माझे जे पाठीमागचे राहिलेले आहेत ना, ज्ञान विज्ञान विहितम मूढाणां पापिनामपि भद्दर्शयामि भवेन् मोक्ष प्रार्थयामि पुनः पुनः. हां, तेव्हा ज्ञान विज्ञान विहितम मूढाणां पापिनामपि. कोणाला दे? मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. जे तुझ्याकडे जे मूढ पापी जे कोणी जैसे तैसे जसे असतील तसे, पुण्यवंत असो पापी असो कसा असो खळ असो दुष्ट असो, पण त्याला तू काय कर, त्याचा उद्धार कर. मग आता त्यांना सांगायचं म्हटल्यावर त्यांना काय, त्यांनी लगेच व्याधाची प्रमाणं नाही काढली देवाने. मग त्याला सांगितलं की बाबा रे तू एकच काम कर, फक्त तुझा उद्धार या कलियुगात हरीच्या नामाने होईल, नामस्मरण कर. आणि मग ते म्हणले पण नामस्मरणाने एवढा मोठा भाऊसागर करून जाईल का? तर ते म्हणले काही नाही, फक्त एवढंच पाणी भाऊसागरामध्ये. किती? कमरेत, काय खोली नाही ते. आणि ते तो उगाच भीती वाटते तुम्हाला, तसं काही नाही. आणि वास्तव बी तसंच आहे की जो कोणी नामाची कास धरलेली आहे किंवा नामाच्या नावेमध्ये जाऊन बसलेला आहे त्याला भाऊसागर तरून जाता येणं सोपं आहे. म्हणून या तारू करतसा चिंता पहिलो उभा दाता कटिकर धरोनिया, त्याचे पायी घाला मिठी बोलणे घे जगनेटी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. दया क्षमा घर चोदवीत येतील, भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता. तुका म्हणे दाता पांडुरंग ओळखले. तर तेव्हा का तुम्ही चिंता करता? काहीच नाही, भवसागर तरता कार्य करतसा चिंता. तुम्हाला चिंता कर. हां झालं ना ता अभंग अख्खा. तुमच्या लक्षात उशीर आलं का? सगळा अभंग म्हणून झाला माझा. चला तेव्हा भाऊसागर, मग त्या भाऊसागरात बाकी काय आहे? नामाच्या नाही, आम्ही तारू नावाडी झालो अशी एक उभी आहे काय यालागी. तर त्याच्यामध्ये आम्ही नावाडी झालो. भाऊसागरातून पैल पार होत असताना नामाच्या काय ओवी 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 तारू झालो. हां, तर तिथं माऊलीनं पाहून घ्या ज्ञानेश्वरीमध्ये. तर तेव्हा हां ते आहे प्रमाण, नामे तारला नाही कोणी आहे, बरोबरच आहे. पण संसारी तारू झालो, सजोनिया नामाच्या संसार तारू झालो. तर नामाच्या नावा आम्ही उभ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही बसा म्हणजे आपाप या भवसागरातून तरुण जाल. हे दाखवण्यासाठी पांडुरंगाने कटेवर काय केले? हात ठेवून उभा राहिला. तो आजही किती झाली युगे झाली 28, तरी 28 युगानंतरही आजही उभा आहे. आणि मग म्हणून असा आम्ही देव पकडलेला आहे की जो काय सगळ्यांचा म्हणजे असा आहे, दास कोणाचे झाले? ज्याला इच्छा नाही चाड नाही, जो सुखदुःख विरहित आहे. आणि तिसरी गोष्ट आली आता याच्यातून सिद्ध झाली की हा सगळ्यांचा उद्धार करतो. असं नाही की तोंड पाहून काम करतो, वशिलेबाजी नाही. तोंड पाहून कोणी केलं काम? अहो वेदांनी केलं ना. वेदांनी तोंड पावले का नाही? वेद संपन्न वेद संपन्न होय तरी कृपण व्हायचा आणू नये. लागला तिन्ही वर्णाच्याच कामाला लागला, बाकीच्या काहींना सोडलं नाही ह्यांनी. किंवा स्त्रियांना शूद्र आणि स्त्रियांना अधिकारातून बाहेर काढलं म्हणून वेद तोंड पाहून काम केलं. अर्थात तिथं अधिकारता सांगितलं, पण पाहिलं म्हणजे याचा अर्थ बिगर अधिकाऱ्याला तुम्ही ते बसवणार का? असा बी एक विषय आहे. तुम्हाला सायकल चालवता येते? हो, म्हणजे आम्हाला सायकल. मग असं करा ना, आजच्या दिवस विमान चालवा.
ते म्हणजे बा सायकल आणि विमान ह्याच्यामध्ये अंतर किती आहे? सायकल चालवणाऱ्याला विमानात बसवलं तर त्याला एक तर कळायचंच नाही पहिली गोष्ट, कोणती बटणं दाबायची आणि कुठं काय करायचं. तिथं काय स्टेअरिंगसुद्धा नाही. काय स्टेअरिंग बसवायचं, सगळे बटणावर कार्यक्रम आहे त्यांचा. तो इकडं वळवायचं, तिथे किती अंशात वळवायचं, ते ट्रेनिंग आहे त्यांचं. का ते आपलं असं वळवायचं इकडून तिकडं विमान गेलं म्हटलं. हां, तेव्हा म्हणजेच याचा अर्थ त्याला काय लागतो? अधिकार लागतो. पण नामाच्यासाठी कोणाला अधिकार आहे? ते म्हणले स्त्री असो बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही, कोणी जरी असला तरी काही अडचण नाही. म्हणून सगळ्यांना संकटातून तारणारा असा देव आम्ही त्याचे दास. हां, राम म्हणा आणि त्याची सेवा करा. त्याने तिसऱ्या चरणामध्ये म्हटलं, काय म्हटलं? नवल करा. नवल काय तरी पाचारिता पावे. काय याचं नवल आश्चर्य, काय सांगावं? नवल म्हणजे आश्चर्य. काय याचं आश्चर्य बा या देवाचं? का बरं? हां, पाचारिता पावे असा देव पाहिजे आम्हाला. हाका मारून मारून बोंबला तोंडाला कोरड पडली तरी तो काही येत नाही, तर त्याचा काय उपयोग आहे? मग कसा पाहिजे? भक्ती काजे लगेच त्वरा करून धावणारा. आणि मग असे उदाहरणं किती म्हणताल तर होत आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सहज येत असे धावणं. हाकेसरशी उडी घालून या स्तंभ फोडी. तुम्हाला आता किती उदाहरणं याच्यातले पाहायला मिळतील. किंवा कौरवे पांचाली सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. ती म्हणली कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, उशीर का सखया लावी येला. द्वारकेच्या राजा असं म्हटलं, तो तिथंच होता, म्हणजे हस्तिनापुरातच होता. पण ते म्हणले कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. मग तो परत कुठं गेला? कारण त्याने कोणत्या नावाने मारली? द्वारके. मग ते परत पांचाली म्हणते, हां द्रौपदी म्हणते देवा एवढा का उशीर लावला? ते म्हणले मी इथंच होतो, पण तू असं म्हटली की द्वारकेच्या राजा, त्यामुळे मला कुठून जाऊन यावं लागलं. म्हणजे जवळ असताना त्याला जर लांबच्या नावाने पाचारलं तरी तो अगदी म्हणजे तो टेक्निकल पॉईंट धरतोय म्हणायचं त्या देवाने. आणि मग ती ज्या वेळेला आला तर वस्त्रहरणे वस्त्रे कैसी. का हो, संकट काळात मदत करणारा पाहिजे का नाही? कारण आमचे भक्त सगळेच आहे. आरता अर्थार्थी जिज्ञासू आणि मुक्त हे सगळे पांडुरंगाचे भक्त आहेत. कृष्ण भक्त होती, बरोबर आहे ना. नसण्यात काय म्हणजे कारण ते नेहमी सहवास ज्यांचा, ज्यांची चित्त शुद्ध असतात त्यांना प्रारब्धाने काही वेळेला अशा वेळेला उलटी सुलटी घरं मिळतात, पण नाईलाज असतो तिथं त्यांचा, त्याला काय पर्याय नसतो. हां, तर तेव्हा दुःशाला कोणाची होती? दुःशाला ही बहीण होती. आणि दुर्योधनाच्या बायकोचं नाव काय? तिचं नाव भानुमती. भानुमती. हां, तर त्या प्रत्येक व्यक्तीचा चित्ताची व्यवस्था ही भिन्न भिन्न असते. भक्त असू शकतात. अर्जुनाला द्यायची होती, यानं पळवली. तर तेव्हा अशा प्रकारे बरोबर आहे. तर त्या द्रौपदीच्या ठिकाणी तो अगदी वस्त्रावतार धारण केला. अंतर पडेल म्हणून वस्त्रावतारच घेतला, नाहीतर मग त्याने वस्त्र पुरवली. वस्त्र पुरवणं आणि वस्त्रावतार घेणे याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे वस्त्र पुरवले तर मग नुसते वस्त्र दिले असते, तसं नाही झाला, हाच वस्त्र झाला. आणि म्हणून कुठे तिचं शरीर उघडं पडता कामा नये याच्यासाठी त्याने वस्त्रावतार धारण केला. तर आणि त्वरित केला. असं नाही की एकदा बरं हे झालं, वस्त्रहरण झालं आणि नंतर ह्यानी वस्त्र आणून दिली, असं नाही. तर त्या लगेच त्या भाऊने मी याची गोष्ट सांगायची, नक्र आणि गजेंद्राची गोष्ट सांगायची. ते हजारो वर्ष युद्ध चाललं होतं. कोणाचं? गजेंद्राचं आणि नक्राचं. नक्र म्हणजे मगरताई, चार नाव मगर येतात मी तरी काय काय. नक्र आणि गजेंद्र म्हणजे हत्ती.
तर तो हा भगवंताचे भक्तच होते. जय आणि विजयाची कथा आहे ती. हा, ते दोन्ही जय विजय. मागच्या जन्मात जर सूडबुद्धी राहिली की पुढच्या जन्मात भेटलीच समजायची. आणि पुन्हा त्याच्यामध्ये परत तेच चालू झालं त्यांचं, कोणती कुरकुरी. तर तेव्हा नेहमी ज्याच्याबरोबर काय झालेले असतील मतभेद तंटा फिंदा काय ते मिटवून टाकावं. जयरामजी की बाबा माझ्याकडून काय चुकलं तर 10 वेळा माफी दे, सोडून द्यावं त्याला. कारण ऋण वैर आणि हत्या हे कधी न चुके सर्वथा. म्हणून कोणाचा रुपया घेऊ नये, ऋण काढून त्याचं बुडवू नये. आणि बुडवलं तर घे जन्म पुढचा बैलाचा. तिथं बैलाचे जन्म सांगितलेले, कारण फेडायचं कसं काय. गाढवाचे बैलाचे हे जन्म घ्यावे लागतात. यांना काय उकारणं, गाढव काय खातं, उकांड्यावर माती वाहा 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 माती वाचायची. म्हणजे मजुरी करून पैसे भेटले का नाही त्यांनी, कोणी गाढवाने बैलाने कष्ट करून नांगर ओढून. तर असे जन्म टाकलेले हे. म्हणून पैसे कोणाचे बुडवायचे नाही, कोणाबरोबर वैर करायचं नाही आणि कोणत्याही जीवाची हत्या नाही करावी. बस एवढे जर कळालं इथपर्यंत तिथलं त्याचा उद्धार व्हायला सोपा होऊन जाईल. त्या नखराचं त्यांचं काय कुरकुरी झालेले मागच्या जन्मातले. त्याने ज्या वेळेला पाणी प्यायला गेला हा गजेंद्र, तर त्या नखराने तिथं होत असतो. ते धरलं ना पाय, त्याचा पाय धरल्यावरती ते हत्तीचं बळ होतं. त्याने ते जोपर्यंत जमत होतं त्याला मागं वाढायला ओढलं त्याने. पण ते पाण्यामध्ये शक्ती कोणाची ज्यादा, मगरची. त्या नखराची. म्हणून त्या मगराने असा त्याने वाढल्यानं थोडा बाहेर आला की तो परत जोरात असं हिसका मारायचा. हिसका मारला की चालला आतमध्ये. मग त्यांनी शेवटी, कारण सगळ्यांना बोलावंच लागतं, कोणाला बायका पोरं नातेवाईक सगळ्यांना हाका मारल्या. हाका मारल्या की ती सगळे धावून आले. धावून आल्यावर ते त्या नखराच्या शेपटाला सोंडीने धरायचं आणि माग त्या मागच्या नखराला त्याच्या मागच्यानी सोंडीने त्याला असं पकडायचं आणि मागं वाढायचं. आणि असे चांगली लाईन लागली है ना, हत्तीची अशी लाईन लागली. एवढे सगळे हत्ती असले एकटा नखरं काय करेल. त्यांनी असं मागं ओढले, मागं ओढलं की तो नखरं काय करायचा, थोडासा जायचं बाहेर गेल्यासारखं. पण त्यांनी एकदा सापका मारला की सगळे आतमध्ये येऊन उलटे सुलटे व्हायचे आणि ते पडायचे. ते काय बरेच वर्ष युद्ध चाललं. काही वर्ष चाललं असं लिहिलेले पुराणात. काही वर्ष युद्ध चाललं. पण चला समजा 6 महिने धरू तुमचे, आम्हाला काय वाद घालायचा नाही. त्याच्यात 6 मग ते युद्ध झाल्यावरती ते शेवटी कंटाळून जे मागं होते कोण, पत्नी मुलं नातेवाईक, ते म्हटले एखाद्यासाठी सगळ्यांनी नाही जीव द्यावा, एखादा गेला तरी चालेल. म्हणून शेवटी मोकळी ती हाती काळाची. माझं म्हणते हाती काळा. तेव्हा काळाच्या हातात दिलं त्या नखराला. आणि माणसाचा मागचा आधार तुटल्याशिवाय खरी पूजा होत नाही. जोपर्यंत मागच्यांचा आधार असतो ना तोपर्यंत ते म्हणतो माझी बायको आहे, माझी पोरं आहेत, माझे 5 पोरं वाघासारखे आहेत. तर बघा ना 5 पोरं वाघासारखी, 4 खांदेकरी होतील आणि 1 पुढं उभं राहील. बाकी वाघ काय करतील ह्याचे, काळापुढे काय करतील. आणि मग त्या हत्तीची गजेंद्राची अवस्था वाईट झाल्यावर समोर कमळाचं फूल होतं. त्यांनी ते कमळ फुल असं तोडलं आणि जो कोणी या ब्रह्मांडाचा नायक असेल त्याच्या चरणावरती अर्पण करतो, मला या संकटातून सोडव असं म्हटल्यावर प्रत्यक्ष भगवंत आले. म्हणजे हाक पाचारल्याबरोबर ती सगळा हत्ती. तर त्या तिथून जे लक्ष्मीच्या तिथून जर निघाले तर म्हणजे त्यांनी हाक मारली तिथपर्यंत तोपर्यंत तर ते हजर झाले. आणि मग चक्र सोडलं. चक्राने नखराचं थोबाड फोडलं. गजेंद्राला विमानात टाकलं. विमानात टाकल्यावरती मग विमानात गजेंद्र ऐटीत बसला आणि मग असा पाहायला लागला तर खाली नखर थोबाड फुटलेलं रक्तबंबाळ झालं होतं ते. आणि त्याने ते देवाला बी असं पाहिलं. देवाला पाहिल्यावरती त्याने ते देव आणि त्याची नजर झाली. आणि मग ते म्हणायला लागलं, देवाला म्हणायला लागला नखर जा जा
जा, त्याला घेऊन जा. कोणाला? विमानात घेऊन जा म्हटले, जा. म्हणजे असं जा जा म्हटल्यावरती ते शब्दामध्ये आडवेपणा लागला. असं सरळ बोलले का जा जा म्हणजे जा म्हणजे काय सरळ तुम्ही निघून जा आता असं नाही. जा 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 म्हणजे त्याच्यात काय आहे? त्याने जे पाहिलं ते म्हणजे वा असा जा 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 का म्हणतो? अहो मी तुम्हाला प्रत्यक्ष पाहिलं द्यावा आणि मला तुम्हाला प्रत्यक्ष पाहून सुद्धा माझं जन्ममरण गेलं आणि हे बरेच वारकरी नुसत्याची विठ्ठल करत बसलेले आहेत मंदिरात. मी त्यांनाच जाऊन सांगतो म्हणजे तुम्हाला काय होणार नाही त्या विठ्ठल केले. अशा तुमची दौंडी पिटवील मी. कुठं? ब्लॅकमेल केलं हो. नक्र बोले देवा हसू आले, निंदा नव्हे स्तवन माझे केले. नामदेवराय सांगतात हां, दिनानाथा तात्काळ उद्धरिले. तेव्हा त्या नकराने असं वाकडं बोलल्याबरोबर ते पुढच्या सीटावर बसलेला गजेंद्र होता. त्याला म्हटले मागच्या सीटावर जातो का? देव पुढे बसलेले होते, गजेंद्र असा वास घेतलेला होता. ते म्हणले आता तू असं कर, मागच्या सीटावर जा. ते म्हणले का? मी पुढच्या सीटावर म्हटले नकराला घ्यायचं आहे मला. कोणाला घेतलं? हां, मग त्याला याला उच्चारते म्हणते जा मागं तू आता. आता तो भक्त होता का नाही? पण भक्ती आवडली कोणाची? नकराची भक्ती आवडली. वा म्हटली हां हां संतांचे पाय. बरोबर त्यांनी सांगितलं होतं ना. मग तो म्हटला मग तो असं काय उपकार केला माझ्यावरती? म्हणले मी नाही उपकार केला, पण शास्त्र असं म्हणतं की तुमच्या भक्तांचे मी पाय धरले. म्हणजे कोणाचे? आणि इतके दिवस झाले धरून धरून त्याचं मला हे फळ का? माझं थोबाड फोडायचं आणि इथं टाकून द्यायचं. ते म्हटले देव भलताच चाप्टर दिसतं म्हणले बुवा. चाप्टर माणसाशिवाय कामच नाही. आणि त्यावेळेला त्या नकराला पुढे घेतलं आणि मग निघून गेले. तर असा हा देव हा भक्तांच्या शब्दाला जागणारा. आवाज आला की फक्त आपले भक्त असे पाहिजेत ना, भक्त बी असे पाहिजेत भारी. चला हरी पाता समचरणाची शोभा उगा जगी विठ्ठल उभा पाहता पाणी आम्हा झाले पाहतो.